नमस्कार सगळ्यांना, परत एकदा स्वागत आहे आमच्या व्लॉगमध्ये. खूप दिवसांनी मी दिसतोय तुम्हाला व्लॉगमध्ये. ॲक्च्युली याच्या आधीचा व्लॉगमध्ये दिसलो असेल मी. आजारी होतो थोडासा, अजून पण थोडासा सर्दी खोकळा आहे. पण आज आम्ही आलो आहोत जरा वेगळ्या ठिकाणी. म्हणजे आम्ही नाही आता मुंबईमध्ये नाही आहोत, आता ना बोरिवली ना बदलापूर. आम्ही आता जरा मुंबईच्या बाहेर आलो आहेत, बदलापूरच्या पण बाहेर आलो आहेत. मॅडम जरा आल्यात थकून. तुम्हाला मी मध्ये लास्टच्या खूप ब्लॉगपासून सांगतोच आहे की मॅडम संगीतचा सर्व तिची तयारी चालू आहे. सो आज तो संगीतचा ॲक्च्युली इव्हेंट आहे. सो आज संगीतसाठी आम्ही आलो आहोत एका वेगळ्याच ठिकाणी, मुंबईच्या बाहेर. ती जागा आम्ही नंतरला सांगू कुठे आलो होते, है ना. हां, परत काम करायला घेतलं. आल्यापासून ती कामच करते. सकाळीच स्टार्ट करणार होतो व्हिडिओ, पण जाऊ देत, नाही करायला मिळाला. कारण खूप झोपेत होतो आम्ही, कारण आराम नाही मिळाला होता आम्हाला. आणि आत्ता सुरू केलं आहे. आता यापुढे जे काय होत राहील ते तुम्हाला मी दाखवत राहू आणि तुम्ही बघत राहा, एन्जॉय करा. प्रोसेस कशी असते संगीत सुरूच आहे. प्रोसेस सुरूच आहे. प्रोसेस इज हॅपनिंग हिअर. हां, प्रोसेस सुरूच आहे. मी बाहेर गाणे वगैरे चालू झालेत. फुल पार्टीचा माहोल आहे. आज उद्या लग्न आहे. भेटू, तुम्हाला दाखवत राहीन काय होतंय काय नाही. मॅडमची तर धावपळ असणार आहे. मी काय मोरक्या म्हणून मदत करत राहणार इथे तिथे. व्हिडिओ काढा. रूम टूर दे त्यांना. रूम टूर ॲक्च्युली तुम्हाला रूम टूर देईन मी नंतरला, आता नाही. आम्ही तयार झालो ना. ऍक्च्युली तो आता देऊ शकतो, कारण आता जरा मेसअप नाही केलं. नंतर मी रेडी व्हायला घेतलं तर सगळं सामान बाहेर येणार. सामान बाहेर येईल काय म्हणते. ॲक्च्युली खूप मोठी प्रॉपर्टी आहे. तो प्रॉपर्टीचा पण टूर देईन नंतरला, पण सध्या तरी रूम टूर देतो. थांबा. हे असं ॲक्च्युली टेंट पद्धतीचं आहे. प्रॉपर्टी तिकडे खूप मोठी आहे, तिकडे खूप मोठी आहे प्रॉपर्टी. आणि असा टेंट आहे. आम्हाला रूम दिला आहे. हा बघा, छोटा आहे पण हे शँडिलियर कमाल आहे. आपल्या मराठी भाषेत काय बोलतात त्याला? झुंबर एक नंबर आहे ते. आणि हे असं सिलिंग आहे त्यांनी. असं पूर्ण टेंट आहे. ॲक्च्युली कापड आहे हा, पण खूप कोझी आहे. कोझी मॅडम काम करत आहेत. टी व्ही दिला आहे, एक वर्क टेबल दिला आहे. वर्क टेबलवरती सगळा मेस करून ठेवला आहे आम्ही. पाणी वगैरे ठेवलं आहे, काय नाही काय. त्यांनी गिफ्ट हॅम्पर्स दिले होते, सगळ्या रूममध्ये ठेवले होते. हे बघा, असं त्या लोकांनी बनवलं होतं. शेड्यूल आहे त्यांचा, काय नाही आहे, काय इथे किती ठेवायचं. मस्त केलं आहे, छान केलं आहे त्या लोकांनी. हे सगळं आहे. बाथरूम पण दाखवायचं असतं. लाईट हां, लाईट लावावी लागेल. सो तुम्हाला आता दाखवतो. हा वॉशरूममध्ये पण तो सेम झुंबर आहे. वॉशरूम डिसेंट आहे, क्लीन आहे, नवीनच आहे. थिंक सो प्रॉपर्टी. सो वॉशरूम दिला आहे, डिसेंट आहे, छोटा आहे पण कोझी आहे. काम एखाद्या कपलसाठी किंवा फॅमिली, छोट्या फॅमिली ती करेक्ट आहे. कपल किंवा फॅमिली छोटे असेल तर 2-3 जण असं राहू शकतो, है ना. डिसेंट आहे. बाकीचं दाखवेन तुम्हाला. खूप थकले पण संपतच नाहीये का. आता बघितलंस ना तू, बॉयज कसे डान्स करतात. एक नंबर नाचतात आहेत. तुला दिसतीलच व्हिडिओमध्ये कसे नाचतात आहेत. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. डान्स टीचर इथे खाते आहे ढोकळा. काय पडलेलीच नाही आहे. ह्याच्यानंतर संगीत आहे, काय पडलेली नाही ना. तयारी आहे काय नाही. काय वाटतं का? मी आता जी तयार होणार आहे ते सुष्मिता सेनवाला सीन होणार आहे त्यासोबत. असा बघ तू. अब देख तू. ठीक आहे, पण जे कांड केलंस ते कोण सांगणार. हां, हसते आहे पण कांड करून आले आहे. सांगेन नंतरला. हातात आहे माझा तो काय. पण का असं केलंस तू? मी नसतो तर काय झालं असं तुझं? I said thank you.
तुला मनापासून थँक्यू बोलले झाले ते. कारण मला माहिती आहे माझं काहीच होऊ शकत नाही तुझ्याशिवाय. अपूर्ण आहे मी तुझ्याशिवाय, अपूर्ण. पूर्ण रेडी झाले संगीतसाठी. त्यांची अजून एंगेजमेंट नाही झाली आहे, तर एंगेजमेंट सुरू आहे. पण आम्ही रेडी झालो. उगाच तरी लेट नको व्हायला. तिला अजून खूप तयाऱ्या करायच्या म्हणजे बाबा. ग्लॅम अप, wearing a beautiful साडी with an Instamart. त्याचा किस्सा आहे, इन्स्टामार्टचा किस्सा आहे. सगळेजण आता मस्त नटून आले असतील. मॅडम पण टीचर रेडी आहेत. इकडे बघा टीचर. मॅम कुठल्या साईडने चाललं? सुष्मिता सेन कोण आहे तुझ्यासमोर? कोण आहे सुष्मिता सेन तुझ्यासमोर? सांग. तू माझी बायको आहेस. सगळं लिटअप आहे इकडे. तर पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. आणि हा बघा काय टेंट रूम 301 आय थिंक सो. हां म्हणजे हा 301 इथून स्टार्ट होतो तो इथपर्यंत आहे. त्याच्यामध्ये एक बेडरूम पण आहे आणि हा त्याला अटॅच होऊन दुसरा रूम आहे. मी आलो नसतो तर काय झालं असतं हिचं काय माहिती. बघा इकडे वाट. ही पोरगी हिचं संगीत थोबडा दिसत पण नाही तिचा. हे कोण नेणार? हां मी नसतो तर काय केलं असतीस? काय नाही, मी बोलले ना तुला. अगेन आय एम सेइंग तुझ्याशिवाय मी काही नाही आहे. बोलायच्या गोष्टी आहेत फक्त. बोलायच्या गोष्टी. आणि इथे कामं सुरू झाली आहे तिची. सगळं लिस्टिंग वगैरे चालू आहे तिची. परफॉर्मन्स कसे आहेत काय आहेत. ही अँकर आहे प्रोग्रामची. आणि ही आमची बायको जी मी संगीतचे डान्स बसवलेत. कोरिओग्राफर. फुल गडबड चालू आहे. ट्रॅक्सची लाईनअप चालू आहेत. कोण कधी परफॉर्म करणार आहे. डीजेला गाणी दिली जात आहेत पेनड्राईव्हमधून. तुमच्याकडचे एक पण गाणी नाही. हां हे वाले तू आता हे जे गर्ल्स दिलं ना तो आता साधारणपर्यंत फक्त एकच गाणं मिळेल. हे इकडचे. आज दुसरा दिवस आहे. आज हळद आहे. हळदीचे कपडे आणले नाहीत मी. जे होतं ते घातलंय. हिने आणलंय. ही प्रॉपर तयार झाली. बाबा आम्ही काय बाबा मी कॅज्युअल पार्टीला चाललो असं कपडे घालून चाललो. मी अशी पंजाबी वाली वाईब देते मस्त. फुल हल्दीचा माहोल आहे. गेम्स वगैरे खेळले जात आहेत. इथे थांबले आहे. हिचं फ्लॅश मॉब वगैरे काय असतं ते करणार आहेत सगळेजण. त्याच्यासाठी थांबले आहे इकडे. कसं वाटतंय काम संपलं आता? याच्यापेक्षा जास्त तो सुख कायच नाही. काय सुख आहे हे सुख. जे मी असे पडले ना ते हे सुख आहे. एवढ्या दिवसांनी मला असं झोपायला मिळते. बॉडी माझी अशी फुल रिलॅक्स झाली. ह्याच्याबद्दल काय बोलणं तुझं? ते तू खा लासा तुकडा मला दे. जेवढं त्या लोकांनी हॅम्पर दिलं होतं त्यातलं एक पण मला दिलं नाहीये. कालपासून तीच खाते आणि हे मला हक्काने मागून घ्यावं लागलंय जबरदस्ती.
ए मारणार आम्ही आलोय जेवायला. किती वाजलेत? 2:30 वाजलेत. जेवण होतं इथे लग्नाच्या आधीच, ॲक्च्युली हळदीच्या नंतरला. आता इन हाऊस रेस्टॉरंटमध्ये आलो आणि ऑर्डर केलं. पण आपण दोघं जिथे जातो तिथे पैसे खर्च होणार नाही हा मुद्दाच नाहीये. खायचं पहिलं आपण ते बघतो. अँड वी हॅव दिस माइंडसेट रेडी की आपल्याला संपला विषय. आपण इथे तिथे जास्त डोकं नाही चालू. आपण डायरेक्ट जातो. त्यांना आम्ही कॉल केला आधी, म्हणजे हिनी कॉल केला. हां, मी कॉल केला आणि विचारलं की भाई असं असं, म्हणजे मी काम करत बसले होते तर आहे का, म्हणजे काय सीन आहे, चालू झालं आहे का. कारण 2 वाजता फोन केला आहे, जास्त लेट पण नाही. 2ला कॉल केला आहे की लंच सुरू झाला आहे का. म्हणजे अराऊंड 1-1:30 नंतर होतो सुरू प्रॅक्टिकली, इफ यू हॅव 5 o'clock वेडिंग किंवा 4 वाजता हायटी वगैरे असेल तर मला सांगण्यात आलं की नाही, म्हणून थोडंसं असं सीन झालं आहे तर संपलं. म्हटलं ओके फाईन. तो विदाऊट एनी फर्दर डिले आम्ही आलो इथे डायरेक्ट ऑर्डर करून. त्यात कोणाचीच चुकी नाही आहे, ना रेस्टॉरंटची, ना गेस्टची, ना मॅनेजमेंटची. काय नाही करू शकत. अनप्रिडिक्टेबल आहे. ठीक आहे, आता आम्हाला लागले भूक तर खातो आम्ही, काहीतरी मागवलं आहे. खाऊन घ्या. किती भूक लागले? भूक तर लागले, काम करून भूक नाही लागणार. टेस्ट करा, चांगलं असेल. स्मेल्स गुड. कुरुम कुरुम आवाज आलाय. अगं माझे भाई चांगलं तिथे ॲक्च्युली चांगलं आहे. कालोगात जेवलं लग्नाचं, ते पण चांगलं होतं. पण कोंबडी खाल्ल्याशिवाय बरं नाही वाटत. माझं गोंडूला बघायचं तुम्हाला. आम्ही मगाशी जेवलो, रूममध्ये जाऊन जे झोपलो आहोत ते 2 तास मी झोपलो. ही नंतर थोड्या वेळाने झोपली, काम करते थोडं. आणि जे झोपलो आहे मी मस्त आलं जाम, एकदम जमा. पण त्याच्यानंतरला जाग आली मला. महिला उठवलं, बोललं चल तयारी करूया, लग्न झालं असेल. आम्ही लग्नाला आलोच नाही बाहेर. आता डायरेक्ट रिसेप्शनला गेलेत, आय थिंक तो चेंज करायला ते लोक. रिसेप्शन होईल, मग आम्ही इथून लग्न झाल्यानंतर, रिसेप्शन झाल्यानंतर गाडी असेल, गाडीतून बसून भुर घरी. दुसऱ्या कामाला लागा. हो, एक काम संपलं, दुसरं चालू. लग्न जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत मी काय फ्री होणार नाही. चांगली गोष्ट आहे. चालेल.